तर लोकातही विनाश विनाश होत नाही. हे मित्र, जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्प्रवृत्तींनी प्रभावित होत नाही. तर हे पार्थ, ह्या इह आणि अमूत्र म्हणजे काय, की ह्या जगामध्ये, ह्या आयुष्यामध्ये किंवा पुढच्या आयुष्यामध्ये त्याचा कधीही विनाश होत नाही. कारण त्यांनी योग केला आहे, माझ्याशी संबंध प्रस्थापित करायला सुरुवात केली आहे, तर त्याचं जे फळ आहे ते शाश्वत आहे. तर विनाश नाही होऊ शकत. हे पहिली विनाशच तस्य विद्यते. आणि ज्या माणसाने कल्याणकृत कार्य केलेलं आहे त्याची दुर्गती कधीच होत नाही. तात म्हणून एकदम स्नेहाने अर्जुनाला ते सांत्वना करतायत की बाबा तू याची काळजी करू नकोस. आवाज आवाज आवाज. प्रिय मित्र, की तू एवढं कल्याणकृत कार्य चालू केलं योगाचं, की त्याच्यामध्ये कधीही दुर्गती होत नाही कोणाची. तर जसं मी काल सांगितलं की नेहा विक्रमण नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमोप्यस्य धर्मस्य तायते तो भय. या श्लोकाचं विस्तारित वर्णन केलं आहे. तर प्रभुपाद हा पहिले भागवताचा श्लोक उद्धृत करतात. तो शुद्ध भक्ती योगासाठी आहे. यांचं सार काय आहे, किंवा एखादा माणूस खूप व्यवस्थित स्वधर्म करतो आहे, पण भगवंताची भक्ती करत नाही, तर त्याला काय फायदा आहे? कारण ते सगळं नष्ट होणार. आणि जो माणूस भगवंताची भक्ती करण्यासाठी त्याने आपलं कर्म त्याग केलं, आणि तो काही कारणाने पडला, भजन त्यक्त्वा स्वधर्मम चरणाम भुजम हरे. भगवान ते चरण कमलची भक्ती करण्यासाठी त्यांनी आपला स्वधर्माचा त्याग केला. भजन अपक्व अथ पतित तो. त्याचं भजन थोडं अपक्व असल्यामुळे तो पडला. जो प्रश्न केला आहे ना, तरी त्याचा काहीही तोटा नाही. कारण त्यांनी जेवढं भक्ती केली ती पुढे जाणार आहे. असं प्रभुपाद पहिले सुरुवातीला भागवताचा श्लोक सांगतो, त्याचं तिथे वर्णन आहे. आणि इथे वर्णन आहे की एवढे सगळे लोक असतात, त्याच्यामुळे योग करणारे लोक खूप दुर्मिळ असतात. मनुष्याणाम सतु मनुष्याणाम सहस्त्रेषु कश्चित यतती सिद्ध. तर वेगवेगळ्या लोकांचे वर्णन केलेलं आहे की मानव समाजात नियमित आणि अनियमित असे दोन भाग आहेत. पूर्वजन्म आता आध्यात्मिक मुक्तीच्या ज्ञानाअभावी केवळ पशुतुल्य इंद्रिय तृप्तीमध्ये करतात ते अनियमित लोक. आणि शास्त्रोक्त विहित कर्माचे तत्ते नियमित श्रेणीमध्ये. त्या विहित कर्मामध्ये सभ्य आणि असभ्य, याच्यामध्ये पण अनियमित श्रेणीमध्ये दोन प्रकार, सभ्य आणि असभ्य, सुशिक्षित आणि अशिक्षित, बलवान आणि दुर्बल. आणि या सर्व लोकांमध्ये पशुवृत्ती प्रबळ असते. हे अनियमित लोक, त्यांची कर्मे कधीही शुद्ध आहेत, अशुभ असतात. कारण काय, आहार निद्रा भय मैथून एवढंच करतात. या उलटे जे शास्त्रानुसार संयमित आहे ते यथावकाश कृष्ण भावनेमध्ये उन्नत होतात आणि निश्चितप्रमाणे जीवनात प्रगती करतात. तर हे दोन प्रकारचे लोक सांगून ते सांगतात की शुभ मार्गामध्ये पण तीन प्रकार आहेत. भौतिक सुख कर्मी, ज्ञानी आणि योग भक्त. हा कर्म करणारा आहे, हा ज्ञानी आहे मुक्त प्राप्त होणार, आणि हा भक्त. हे तीन योग आहेत, योगी आहेत. त्याच्यामुळे जो माणूस अशा मुक्तिपथावर, हे तिघही मुक्तिपथावर आहे. आपल्या ज्या क्रिया आपल्याला मुक्तिपथावर नेतात त्याच क्रिया शुद्ध आहेत. या क्रियांचा उद्देश आत्मसाक्षात्कार किंवा देहात्मबुद्धीतून मुक्त होणे हा नाही, त्या अशुभ आहे, त्या शुभदायक नाही. तर शुभ आणि अशुभचं जे परिभाषा आहे ती इथे सांगितली. त्याच्यामुळे त्याचा काहीही तोटा होत नाही. आता पुढच्या श्लोकामध्ये ते सांगतात, जसं मी तुम्हाला म्हटलं की दोन प्रकारचे देव इथेच सांगतात. बरोबर, तात्पर्यापेक्षा पहिले आपण हे बघू. योग भ्रष्ट किंवा अयशस्वी योगाचे दोन वर्ग आहेत. एक मनुष्य अल्प प्रगतीनंतर योग भ्रष्ट होतो, एक मनुष्य दीर्घकाळ योगाभ्यास नंतर भ्रष्ट होतो.
तर हे जे आहे अल्प प्रगतीवाला हो आहे 41 श्लोक आणि हा आहे 42 श्लोक. तर त्यांचं काय होतं पुढच्या आयुष्यामध्ये? तर 41 श्लोक छोटी प्रगती केलेल्या माणसांचं. प्राप्य पुण्यकृतां लोकान् उषित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमतां गेः योगभ्रष्टो भुजायते. हा वैकुंठ भाषंत. योगभ्रष्ट योगी पुण्यात्म्यांच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्ष सुखोपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. हरे कृष्ण. हा. तर हा समजा अल्प योगाचं म्हणजे योगा रुरुक्ष स्तरामध्येच तो पडला. तर काय होणार त्याचं पुढच्या आयुष्यामध्ये? पहिले तो कुठे जाणार? स्वर्गामध्ये जाणार. प्राप्य पुण्यकृता लोक. कारण काय त्यांनी आता योग पद्धतीचं आचरण केलं त्याच्यामुळे त्यांना स्वर्ग प्राप्ती होईल. पण जो माणूस कर्मकांड करून स्वर्गात जातो ना त्याचं कर्मकांडाचं फळ संपल्यावर तो परत येतो. पण ह्याचं तसं नाही. हा भक्ती करून चाललेला आहे. तर हा माणूस तिथे खूप जास्त काळ राहतो. तर मग किती काळ राहतो? पहिली गोष्ट तो गेला का? कारण तो अल्प अनुशीलनानंतर पडला. म्हणजे काय? त्याच्यामध्ये भौतिक इच्छा होती. तर भक्तीच्या प्राबल्यामुळे भक्तीच्या मिश्रणामुळे त्याची इच्छा असल्यामुळे ती इच्छापूर्ती भगवंत करतात आणि त्याला सर्वश्रेष्ठ भौतिक आनंद देतात. तो कुठे आहे? तो आहे स्वर्गामध्ये. प्राप्य पुण्यकृतां लोका. आणि मग तो किती किती राहतो तिथे? क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. तसं नाही की पुण्य संपला की तो परत आला. नाही, तो तिथे राहतो जिथपर्यंत तो ते भौतिक आनंद घेऊन त्याचा तो त्रस्त नाही म्हणता येणार. तो काय म्हणता आपला कंटाळा येतो त्याला त्याचा. तेव्हापर्यंत तो तिथे राहतो आणि मग तेव्हा म्हणतो की आता मला हे परत नको. आणि मग तो परत धरातलावर जन्म घेतो. कुठे जन्म घेतो? सुचिनाम आणि श्रीमता. सुचिनाम म्हणजे काय? की गुणवान कुटुंब आणि श्रीमताम म्हणजे वैभवशाली कुटुंब. असं का? कारण तिथे तो माणूस त्याची जी आधी केलेली पूर्वाभ्यास आहे, आधी केलेला जी भक्ती आहे, मिश्र असो किंवा शुद्ध असो, ती घेऊन तो पुढे प्रगती करतो. तर हा अल्प योगारुक्ष स्तरावरनं जो पडणार आहे भौतिक इच्छांमुळे तो स्वर्गात जातो. तेच प्रभुपाद इथे सांगतात. जो योगी अल्पकाळ योगाभ्यास केल्यानंतर पतित होतो तो पुण्यवान जीवांच्या प्रवेश दिला जाणाऱ्या उच्चतर लोकांमध्ये जातो. कारण दीर्घकाळ जीवन व्यतीत केल्यावर हा दीर्घकाळ कुठपर्यंत? जिथपर्यंत त्याला त्याचा कंटाळा येत नाही तिथपर्यंत. मग सात्विक ब्राह्मण किंवा वैष्णवांच्या श्रीमंत व्यापारी मनुष्याच्या घरी जन्म. परंतु जे ही स्थिती प्राप्त होईपर्यंत टिकू राहू शकत नाहीत आणि ते भौतिक प्रलोभनामुळे अपयशी होतात त्यांना भगवत कृपेने आपल्या भौतिक प्रवृत्तीची पूर्ण करायची अनुमती दिली. म्हणजे काय? त्याची इच्छा पूर्णपणे पूर्ण होते की तो पुन्हा त्याची इच्छाच नाही करत. मग तो भक्ती करतो व्यवस्थित. तर असा आता हा दुसरा जो दीर्घकाळ योगाभ्यास नंतर पडतो तो आहे पुढच्या श्लोकात. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. वाचा. अथवा दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर अपयशी ठरलेला तो अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तींच्या कुळात जन्म घेतो. खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे. हरे कृष्ण. तर हा जसं मी तुम्हाला म्हटलं तो येवल्याहून मुंबईला निघाला आहे. तो पहिला माणूस नाशिकच्या आधीच कुठेतरी पडला आणि दुसरा आहे तो कल्याण किंवा ठाण्यापर्यंत गेला मग त्याला पडलं. तर हे दुसरं आहे. दीर्घकाळ योग म्हणजे त्याला भौतिक इच्छेमुळे नाही पडत.
काही कारणामुळे पडतो. तर त्याचं काय होतं, तो लगेच तो स्वर्गात बिर्गात वगैरे जात नाही, कारण त्याची इच्छाच नसते तिथे जायची. एवढा लांब दीर्घकाळ केल्यामुळे त्याची भौतिक इच्छा प्रबळ नसते. मग तो लगेच पुढच्या आयुष्यामध्ये योगी नाम आणि धीमता, म्हणजे काय, योगी म्हणजे काय, जे शिक्षक आहेत योगाचे, किंवा बुद्धिमान योगी व्यक्तीच्या कुळात जन्म. धीमता, तर हे त्याचं भवितव्य आहे. आणि हे जे दोन प्रकारचे जे जन्म आहेत, ते खूप दुर्लभ तर आहे ह्या जगामध्ये. पण तो माणूस आध्यात्मिक इच्छेमध्ये आध्यात्मिक प्रगती केलेली असते त्यांनी, आणि ती प्रगती तो पुढे कंटिन्यू करतो. अत्यंत बुद्धिमान योग्यांच्या कुळात झालेल्या जन्माची या ठिकाणी प्रशंसा करणार. कारण अशा कुळामध्ये जन्मलेल्या बालकाचं त्याच्या बालपणापासूनच आध्यात्मिक प्रोत्साहन मिळतं. का? कारण त्यांच्या घरीच असतं, घरीच योग करतात. विशेषतः आचार्य किंवा गोस्वामीच्या कुळात अशी परिस्थिती असते. हे सगळे आचार्य आहेत. तर प्रभुपाद भक्तिविनोद ठाकूरांचे जे पुत्र आहेत, त्यांचे गुरु, त्यांचं ते सांगतात की आमचे गुरुंना त्याचा अशा भक्तिविनोद ठाकूरांच्या घरी जन्म घ्यायचा हे मिळालं. आणि प्रभुपाद स्वतःबद्दल पण सांगतात की आम्हा दोघांचे बालपण भगवत भक्तीमध्ये गेले, आणि नंतर दिव्य परंपरेच्या योजनेनुसार आमची भेट झाली. यांच्या पुढे तर जो माणूस पडतो त्याची कशी प्रगती होते पुढे ते सांगते. तत्र तं बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनंदना. असं. हरिकृष्णा, हम्म. हे कुरु असा जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वी जन्माच्या दिव्य चेतनेचे पुनरुज्जीवन करतो आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो. हरे कृष्ण. तर पुढच्या आयुष्यात काय होतं तिथे, की अशी चेतनेची पुनर्जागृती होते. तर भरत महाराजांचं उदाहरण तुम्ही बघा. हम्म? की ते मरताना त्यांनी हरिणाचा विचार केला. म्हणजे तिथे एक भगवद्गीतेचा श्लोक लागू झाला, कुठला, यम यम वापी स्मरण भावम त्यजन्ते अन्ते कलेव, की आपण मरताना जो चिंतन करतो तेच आपल्याला प्राप्त होतं. पण नेहा विक्रमण नाशोस्ती पण इथे उपयुक्त आहे ना. कारण ते हरिण जे होतं ते एक साधं हरिण नव्हतं, ते तपस्या करणारं हरिण होतं, भक्ताचा संग करणारं हरिण होतं. हरिकथा ते कपिल आश्रमात जाऊन तपस्या करायचे, म्हणजे काय, कोरडे वाळलेले पानं खायचं, आणि काय कपिल आश्रमामध्ये साधू संघामध्ये ते श्रवण करायचे. तर त्यांची जी दिव्य चेतना आहे ती राहते. लभते पौर्व, आधीच्या देहाची लभते पौर्व देह. आणि काय करतो तो पुढे, की ह्या आयुष्यामध्ये यतन करतो. जसं मी सांगितलं की ते तपस्या करतात, हरिकथा ऐकतात, मग त्यांना चांगला ब्राह्मण कुलामध्ये जन्म मिळतो. मग तेव्हा ते म्हणतात की मी आता एक अंधा बहिरा म्हणून कार्य करणार, कारण काही मला चूक करायची नाही. खूप तीव्रतेने ते प्रयत्न करतात किंवा आता पुन्हा कधीही चूक करणार नाही. त्याच्यामुळे जड भरत कसे कार्य करतात, अजिबात काही करत, उलट दाखवतात ते वडिलांना त्यांना मंत्र शिकवायचे असतात, पण ते कधी शिकत नाही आणि कधी स्वच्छतेचं पालन करत नाही. तर असं आहे भरत महाराजांचं. तर यततेच ततो भूयः संसिद्ध हो, म्हणजे पुन्हा संसिद्धी प्राप्त करण्यासाठी आता तो परत पडणार नाही, कारण त्याचं यतन एकदम तीव्र असतं. हे करू नंदना, असं उपदेचं वर्णन करतात. तर 44व्या श्लोकामध्ये पुढे सांगितलं की त्याच्या हे तीव्र जे प्रयत्न आहेत योग सिद्धीसाठी, त्याचं कारण काय आहे. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. वाचा. हरे कृष्ण.
आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारावर तो आपोआपच आपली इच्छा नसतानाही योगाभ्यासाकडे आकृष्ट होतो. असा जिज्ञासू योगी सदैव शास्त्राच्या कर्मकांडात्मक तत्वांचा अतीत असतो. हरे कृष्ण. धन्यवाद. तर बघा, पूर्वाभ्यासेन ते नैव ह्रियते ह्यवशोपिसा. म्हणजे त्याचं हृदय योगाकडे, भक्तीकडे अवश्य म्हणजे काय, आपोआपच होतं. त्याला वेगळा यत्न करावा लागत नाही. जर तुम्ही बघता ना, काही भक्तांचे जे मुलं असतात तर त्यांना एक रुची असते काही काय भक्तिमय कार्यांनी, आपोआपच. का? कारण तो आतमध्ये जन्म का घेतला? त्याने आधी भक्ती केली होती. लहानपणापासून त्याला प्रसाद मिळतो आणि त्याला कीर्तन, भजन किंवा काही ची रुची असते. म्हणून काय केलं, जिज्ञासुरपी योगस्य शब्द परमात विनिर्मित. तो हा पुन्हा कर्मकांडाचं कधीही अनुशीलन करत नाही. तो कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग, भक्तियोगच करतो जो त्यांनी केला असतो त्यानुसार. त्याच्यामध्ये भक्ती आहे. उन्नत योगीजन शास्त्रोक्त कर्मकांडाकडे आकर्षित होत नाही, परंतु ते योगाची पूर्णता असणाऱ्या कृष्ण भावनेप्रत उन्नत करण्याच्या योगाभ्यासकडे आपोआपच आकर्षित होत. तर हे हरिनामाचं गुणगान आहे. जो माणूस हरिनाम घेतो त्यांनी आधीच्या आयुष्यामध्ये हे सगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान केलं आहे आणि सगळे यज्ञ केले आहेत. असा हा श्लोक आहे देवहूतीचा पराक्रम, तो प्रभुपाद सांगतात. आणि हरिदास ठाकूरांचं उदाहरण देतात की ते नामाचार्य होते पण त्यांचा जन्म पुढे झालेला मुस्लिम परिवार, पण ते एवढा जप करायचे. म्हणजे काय, त्यांच्या मागचं आयुष्य विशेष आहे. म्हणून जोपर्यंत मनुष्य शुद्ध होत नाही तोपर्यंत तो कृष्ण भावनेच्या तत्वांचा स्वीकार करू शकत नाही किंवा हरे कृष्ण महामंत्राच्या कीर्तनामध्ये सहभागी होऊ शकतो. तर ते हे सांगितलं. आता पुढच्या श्लोकामध्ये ते काय सांगतायत की पुढच्या आयुष्यामध्ये त्याला कसा आध्यात्मिक सुखाची प्राप्ती. प्रयत्नाद अद्यमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धिस ततो याति पराम गतीम. कृष्ण. आणि जेव्हा योगी सर्व पापांपासून शुद्ध होऊन अधिक प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा अंततः अनेक जन्मांतराच्या अभ्यासानंतर सिद्धी संपादित केल्यावर त्याला परम लक्ष्याची प्राप्ती होते. हा, तो पापापासून शुद्ध होऊन अधिक प्रयत्न करतो तो प्रामाणिकतेने, तीव्रते. आणि मग सगळं शुद्ध होऊन काय होतं, बऱ्याच वर्षानंतर तो मोक्ष प्राप्ती करतो, परम लक्ष्य किंवा प्रेम प्राप्ती. जे म्हणून दृढ निश्चयाने आपल्या अपुरा राहिलेल्याचा अभ्यासाचा तो पुन्हा प्रारंभ करतो. त्याला माहिती आहे मी तेवढं, आपोआपच त्याला रुची होते आणि तो यत्न पण करतो, तीव्र यत्न करतो. अशा रीतीने दृढ निश्चयाने यत्न करतो, पूर्णपणे सर्व भौतिक कल्पना मुक्त होतो आणि त्याला परमोच्च सिद्धीची प्राप्ती होते. म्हणून तिथे म्हटलं येशाम तू अंतगतम पापम जनाना पुण्यकर्म. भगवंताचं भजन कोण करतात, त्यांच्या हृदयातलं पाप नष्ट झालंय आणि ते श्रवण आणि कीर्तन करू शकतात. तर हे झालं उत्तर. तर हे वेगवेगळ्या योगींमध्ये कोण श्रेष्ठ आहे ते पुढचा श्लोक आहे. तपस्वीभ्यधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुना. माझं योगी मनुष्य हा तपस्वी, ज्ञानी आणि सकाम कर्मी व्यक्तींपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू सर्व परिस्थितीत योगी हो. तर इथे काय सांगताय की कसं हे वेगळं, कर्मी तपस्वी पेक्षा योगी श्रेष्ठ आहे. तपस्वी अभ्यधिको योग. पुढे काय आहे, ज्ञानीभ्यो की मे मतम. ज्ञानी आणि तपस्वीपेक्षा योगी श्रेष्ठ आहे. कर्मीच्या अधिक होय, कर्मीपेक्षा सुद्धा हा योगी श्रेष्ठ आहे.
म्हणून अर्जुन तू असा योगी बन आणि तू काही अशा पतित गोष्टीचा विचार करू नकोस. तर हे वेगळे स्तर आहेत. म्हणजे हे आता हे तपस्वी हे काय आहे? योग तपस्वी म्हणजे जो भक्तिमय तपस्या एकादशी जन्माष्टमी वगैरे नाही करत. तो असंच जसे आमरण उपोषण करतात पोलिटिशियन लोक तपस्या करतात, त्याचा काही योग काय नसतं. भगवंताचा संपर्क संबंध आहे, आत्मसाक्षात्कारचा संपर्क संबंध आहे. ह्याची तपस्या करण्यापेक्षा जास्त योगी श्रेष्ठ आहे. ज्ञानीभ्यो मतोधिकार. ज्ञानीभ्यो म्हणजे ज्ञानी आहे. कुठलं ज्ञान आहे? आत्मज्ञान सोडून जे तथाकथित ज्ञानी आहे, ते भौतिक जगताचं ज्ञानाचं अनुशीलन करतात, त्याच्यापेक्षा योगी श्रेष्ठ. आणि कर्मीभ्य म्हणजे काय? हा निष्काम कर्मयोग वगैरे करणं न करणार, सकाम किंवा निषिद्ध कर्म करणार, तो पण निकृष्ट आहे. हेच या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. किंवा ह्याच्यामध्ये योगी तू योगी बन अर्जुन. प्रभुपाद इथे पूर्ण 3 योग आहेत त्याच्याबद्दल सांगतात. योग म्हणजे काय? भगवंताचा संपर्क संबंध. जेव्हा ही योग पद्धती सकाम कर्माशी संबंधित असते त्याला कर्मयोग म्हणते. योग पण करतो पण त्याची स्वतःची इच्छा असते. ज्ञानाशी संबंध असणारा ज्ञान योग आणि भगवंताच्या प्रेममयी संबंध असतो तेव्हा भक्तियोग. आता पुढच्या श्लोकामध्ये ह्या सगळ्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ कोण आहे? भक्त आहे हे सांगितलं आहे. काय? कृष्ण भावना म्हणजे सर्व योगाची परिपूर्णता आहे. तर असं श्रेष्ठत्व सांगितले भगवंता. आणि आता हा शेवटचा श्लोक. कसा? माझा शुद्ध भक्त सर्वश्रेष्ठ आहे या सगळ्या योग्यांपेक्षा. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनन्तरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः. माझा भाषण. हरे कृष्ण. योगा आणि सर्व सर्व योगामध्ये वाचा एखादी पण. आणि सर्व योगामध्ये जो योगी दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो, तो सर्वश्रेष्ठ योगी होय, असे माझे मत आहे. ते माझे मत आहे. भगवंत स्वतःचं मत प्रकट करतो की हे सगळ्या योगींचं वर्णन केलं मी तुला. कर्मयोगी, ध्यानयोगी आणि अष्टांग योगी. ह्या सगळ्या प्रकारच्या योगींपेक्षा हा माझा जो भक्त आहे तो सर्वश्रेष्ठ. योगिनाम अपि सर्वेषां. सगळ्या प्रकारच्या योगा अनुशीलन करणाऱ्या व्यक्तींमध्ये जो मदगते अंतरात्मना म्हणजे काय? जो माझ्याशी ज्याचं मन माझ्याशी आसक्त आहे, म्हणजे काय? अंतरात्मना मदगते. श्रद्धावान आहेत म्हणजे श्रुती स्मृती पुराण भगवद्गीता याच्यावर त्याची दृढ विश्वास आहे. आणि काय? तो माझ्यापासून विरह सहन करू शकत नाही. मदगती. तर असा जो व्यक्ती आहे तो माझ्या मताने तो युक्ततम आहे. युक्ततम म्हणजे काय? सर्वोत्कृष्ट. त्याच्या श्लोकाचा अर्थ. तर आतापर्यंत 6व्या अध्यायापर्यंत काय काय हे सगळे योग सांगितले ना. कर्मयोग झाला, सकाम कर्म, निष्काम कर्मयोग, मग ज्ञान योग झाला, मग अष्टांग योग झाला आणि आता भक्ती योग. भक्ती तर चर्चा आता पुढचे जे अध्याय आहेत 7 पासून 12 पर्यंत पूर्ण भक्तियोगाचं होऊन. तर ते श्रद्धावान भजते यो मां. तर भजते या शब्दावर पहिला पूर्ण पॅरेग्राफ लिहितात की हा भजन करतो म्हणजे भक्ती करतो, सेवा करतो. भज सेवायाम असं त्याचं संस्कृतमध्ये जे परिभाषा आहे त्याची अशी आहे. भज सेवा. सेवा करणे. पूजा करणे म्हणजे वेगळं आहे आणि सेवा करणे म्हणजे वेगळं. भजते
वर्शिप म्हणजे पूजन करणे किंवा योग्य मनुष्याबद्दल आदर व्यक्त करणे अथवा मान देणे होय. त्याच्यामुळे हे भक्त जो भजन करतो तो सर्वोत्कृष्ट आहे. आणि जो भजन नाही करत देवी देवतांची पूजा करतो तो निकृष्ट आहे, असभ्य आहे. आणि कसं भजती हा शब्द पुन्हा दुसऱ्या श्लोकामध्ये येतो. जो माणूस या भगवंताचं भजन करत नाही तो पतित होतो. तो श्लोक इथे दिलेला आहे. या ईशाम पुरुषा साक्षात इत्यादी. आणि हा पॅरेग्राफ महत्वाचा आहे. त्याच्यात प्रभुपाद काय सांगतायत, तारतम्य सांगतायत. आपण जी काय चर्चा केली आतापर्यंत पहिल्या 6 अध्याय, तर हे कोणीतरी वाचा बरं. सर्व प्रकारच्या वाचा बरं. सर्व प्रकारच्या योगाभ्यासात वाचा वाचा माताजी वाचा वाचा वाचा. सर्व प्रकारच्या परिणिती भक्ती योगामध्ये होते. इतर सर्व योग हे भक्ती योगाप्रत करण्याची भक्ती योगाप्रत येण्याची केवळ साधने आहेत. योग म्हणजेच वास्तविकपणे भक्ती योग होय. आणि इतर योग हे भक्तियोग रूपी परमलक्षाकडे अग्रसर होतात. कर्माच्या प्रारंभापासून भक्तियोगाच्या अंतापर्यंत जाणारा मार्ग म्हणजे आत्मसाक्षात्काराचा अत्यंत लांब पल्ला आहे. निष्काम कर्मयोग म्हणजे या मार्गाचा आरंभ आहे. जेव्हा कर्मयोगामध्ये ज्ञानाची जेव्हा कर्मयोगामध्ये वाचा. जेव्हा कर्मयोगामध्ये ज्ञानाची आणि वैराग्याची वृद्धी होते तेव्हा त्या अवस्थेला ज्ञानयोग म्हटले जाते. जेव्हा ज्ञानयोगामध्ये विविध आसनाद्वारे परमात्म्यावरील ध्यानाची वृद्धी होते आणि परमात्म्यावर मन स्थिर होते तेव्हा त्याला अष्टांग योग म्हटले जाते. आणि मनुष्य जेव्हा अष्टांग योगाच्या पलीकडे जातो व भगवान श्रीकृष्णाप्रत येतो तेव्हा तो भक्ती योग युक्त झाल्याचे म्हटले जाते. हीच संपूर्ण योगाची परमावधी आहे. वस्तुतः भक्तियोग हे अंतिम ध्येय आहे. परंतु भक्ती योगाचे सूक्ष्मपणे विश्लेषण करण्यासाठी मनुष्याला जर योगाचे ज्ञान होणे आवश्यक आहे. म्हणून उत्तरोत्तर प्रगती करणारा योगी हा शाश्वत भाग्याच्या वास्तविक मार्गावर मार्गक्रमण करीत असतो. जो मनुष्य एका विशिष्ट स्तराला चिटकून राहतो आणि पुढे प्रगती करत नाही त्याला विशिष्ट नावाने संबोधले जाते. उदाहरणार्थ कर्मयोगी ज्ञान थांबायचं प्रभूजी. नाही वाचा. उदाहरणार्थ कर्मयोगी, ज्ञानयोगी, ध्यानयोगी, राजयोगी किंवा हठयोगी इत्यादी भक्ती योगाप्रत उन्नत होण्या इतपत मनुष्य भाग्यवान असेल तर त्याने इतर सर्व योग पूर्वीच पार केल्याचे जाणले पाहिजे. म्हणून आपण जेव्हा हिमालयाबद्दल बोलतो तेव्हा आपण जगातील सर्वात उंच पर्वताबद्दल बोलतो, ज्यामध्ये जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट आहे. ज्याप्रमाणे कृष्ण भावनाभावित होणे म्हणजेच योगाची सर्वोच्च अवस्था होय. इथे आपण हे सगळ्याची महत्व काय आणि आपण काय काय शिकलो त्याचं कारण आहे, किंवा हे एक सोपान सारखं आहे. सर्वात उत्कृष्ट योग कुठला आहे? भक्ती आहे. आणि तेच स्पष्ट करून प्रभुपादांनी सांगितलं की कर्माच्या प्रारंभापासून भक्तियोगाच्या अंतापर्यंत जाणारा लांब पल्ला आहे. हा योगाचा जो लांब पल्ला आहे त्याच्यावर काही माणसं एकेका स्तरावर जाऊन थांबली. जर का थांबली कर्मावर तर त्याला कर्मयोगी म्हटलं जातं. ज्ञानावर थांबली तर ज्ञानयोगी, ध्यानावर थांबली तर ध्यानयोगी इत्यादी त्याची आगवेगळी नावं. आणि तो थांबला नाही तर पुढे जात राहिला तर तो चांगला आहे. उत्तरोत्तर प्रगती करणारा योगी शाश्वत भाग्याच्या वास्तविक मार्गावर मार्गक्रमण म्हणजे तो कुठे थांबत नाही, पण तो एका विशिष्ट स्तराला चिकटून राहिला तर त्याला आपण कर्मयोगी, ज्ञानयोगी, अष्टांग योगी असं म्हणतो. तर इथे सगळं वर्णन आहे, हे आपण वाचलं आहात. तर हे सगळं का करतोय? कारण आपल्याला शुद्ध भक्ती करायची.
भक्तियोग हे अंतिम ध्येय म्हणून भक्तियोगाचे सूक्ष्मपणे विश्लेषण करण्यासाठी इतर योगाचे ज्ञान होणे आवश्यक आहे. जसं आपण तांदूळ निवडत असेल तर त्याच्यामधली घाण काय आहे तर ते जाणलं पाहिजे आणि मग काढायला पाहिजे ना हळूहळू. तर हे भक्तीच शेवटी सर्वोत्कृष्ट आहे. तर हे म्हणून आपण बाकीचे योग वगैरे शिकू. त्याच्यानंतर प्रभुपाद ह्याच्याबद्दल सांगतात की या सर्वोत्कृष्ट योगी कसा काय आणि ते भगवान श्री कृष्ण जे वृंदावनमध्ये आहेत त्यांची जो भक्ती करतो तो सर्वश्रेष्ठ आहे. इथे पूर्ण वृंदावनच्या कृष्णांचं वर्णन आहे. आदर्श योगी हा ध्यान कृष्णावर करतो. कुठला कृष्ण? द्वारकाचे नाही, श्याम सुंदर कृष्ण, नीलवर्ण इत्यादी. आणि बाकी सगळे नृसिंह, वामन हे सगळे काय आहे? यशोदानंदनाचे वेगवेगळे अवतार आहे. पण त्याच्यामधले सर्वोत्कृष्ट कोण आहे? ते आहेत कृष्ण. म्हणून सर्वोत्कृष्ट योगी त्यांना पूजणारे सर्वोत्कृष्ट योगी. पण तशी श्रद्धेने आपण करायला पाहिजे. तर ते श्रद्धे यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा भक्ती यस्य ते कथिता अर्थ प्रकाशनते महा. ज्या महात्म्यांना भगवंत आणि आध्यात्मिक गुरु दोहोंवर दृढ श्रद्धा आहे, केवळ त्यांनाच वेदांच्या तात्पर्याचा आपोआपच उलगडा. तर ही भक्ती आहे भगवंताकडे आणि त्यांच्या गुरुकडे. अशीच जेवला भक्ती. जेवलं आणि अजून एक त्यांनी भक्तीची शेवटी परिभाषा दिली आहे. या किंवा पुढील जन्मामध्ये भौतिक लाभाची इच्छा न ठेवता केलेली भगवंताची सेवा म्हणजे भक्ती. अशा कामनांपासून रहित होऊन मनुष्याने आपले मन पूर्णपणे भगवंतामध्ये रममाण केलं पाहिजे. ह्यालाच म्हणतात निष्काम. योगाची परमसिद्धी भक्ती आणि कृष्ण भावनेच्या आचरणा करता काही साधने आहेत. तर हे बाकी सगळं काय आहे? भक्ती योगापर्यंत पोहोचणे. हेच या अध्यायाची आपण चर्चा झाली. या प्रकारे भगवद्गीतेच्या ध्यान योग 6व्या अध्यायाचा भक्तिवेदांत तात्पर्य समाप्त. तर हे इथे जे सांगितलेलं आहे त्याचं एक चित्र आहे, ते तुम्ही बघू शकता. इंग्रजीमध्ये आहे पण तरी मी थोडं त्याला सांगू शकतो. जसं मी तुम्हाला म्हणतो ना, प्रत्येक योगामध्ये एक आरुरुक्षु आणि आरूढ अशी हे असतं. तर डावीकडे तुम्ही बघा, निष्काम कर्म आहे, मध्ये ज्ञान योग आहे, मग अष्टांग योग आहे आणि मग सर्वात उजवीकडे भक्ती. आणि त्याच्या खाली, या तिघांच्या खाली काय आहे? कर्मकांड. कर्मकांड म्हणजे त्याच्यामध्ये आत्म्याचा काही संबंध नसतो. योग यामिमाम पुष्पिताम वाचाम प्रवदंती अविपश्चिता, ते सगळे श्लोक 2.42 आणि 43. ते करून करून भगवंताचे तो माणूस स्वार्थासाठी सगळं भौतिक स्तरावरती कार्य करतो, पण तो यज्ञ भगवंताने दिलेले विधी वापरतो ना, म्हणून त्याचं शुद्धीकरण होऊन काय करतो? तो सकाम कर्मयोग करतो आणि मग हळूहळू निष्काम कर्माला लागतो. निष्काम कर्म योगामध्ये पण हे 2 स्तर आहेत. हे तुम्ही बघू शकता 4थ्या अध्यायामध्ये, योगारुरुक्षु आणि योगारूढ. आणि कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाच मा कर्मफल हेतुर्भुर मातो संगस्तो अकर्म. त्याची चर्चा केली 2:47. आणि 3:9 काय आहे? यज्ञार्था कर्मण अन्यात. तर हे झालं निष्काम कर्मयोग. हा जेव्हा परिपक्व होतो तो ज्ञानयोगी होऊ शकतो, त्याचं वर्णन आहे. आणि त्याच्यातले काही लोक अष्टांग योग करतात. तर हे आहे. आणि पण त्याला जेव्हा भक्त भेटला, समजा हे काही करताना, तर तो डायरेक्ट भक्ती करू शकतो, शुद्ध भक्ती. असं हे वेगळ्या प्रकारचे योगींना वेगळ्या प्रकारचं नाव दिलेलं आहे. तर असं हे आपल्या पहिल्या 6 अध्यायाची चर्चा पूर्ण झाली. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. आपण जी चर्चा केली त्याच्यावर कोणाला आता काय आपल्याकडे थोडा वेळ आहे, कोणाचे काही प्रश्न किंवा काही विचार असेल तर तुम्ही सांगू शकता. म्हणजे काय आहे का आपण चर्चा केली त्याच्याबद्दल?
कृष्णा. हा बोला म्हणतो. हा प्रभूजी, आत्ताच्या या श्लोकामध्ये त्या उदाहरणामध्ये मध्ये राजयोग दिलेला आहे. राजयोग म्हणजे काय? राजयोग ना हे अष्टांग योगाचा एक प्रकार आहे. अष्टांग योग मध्ये 8 योग हे असतात ना अंग, यम, नियम, आसन, प्राणायाम. तर हे 4ला काय म्हणते हठ योग म्हणतात. त्याच्यावरती जो माणूस जातो त्याला राजयोग म्हणतात. तर हा एक अष्टांग योगामधलाच एक ऍडव्हान्स स्तर आहे, त्याला राजयोग म्हणतात. ठीक आहे, चालेल. मग खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढ्या दिवसापासून ते एखाद्या महिन्यापेक्षा जास्त झालं, आपण 6 अध्यायाची चर्चा केली. आता पुढचा, खरं आतापर्यंत तुम्हाला काय कळलं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, कारण आपल्याला करायचं काय, भक्तियोग करायचं, त्याचं वर्णन आहे पुढच्या 6 अध्यायांनी. ते फार महत्वाचे आहेत, ते व्यवस्थित तुम्ही समजावून घ्या. हरे कृष्ण. श्रीमद हरे भगवद्गीता कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. पुढच्या वेळेस तुम्हीच आहे प्रभूजी सांगायला ना. नाही नाही, तुमचं सहनशीलता बंद झाली. आता आता चांगला कोणीतरी चांगले शिक्षक येतील तुम्हाला सांगा. प्रणाम प्रभूजी. नाही नाही, कोणीतरी दुसरे भक्त असतील, मला माहित प्रभूजी तुम्हीच पाहिजे होते. नाही. चांगले काहीतरी चांगले शिकवणार आहे ते पुढचे. नाही प्रभूजी, हरी बोल. पुढचे तुम्ही गोपाल 4 चंबू महिन्यापासून 4 महिने झाले आपल्याला सुरू करून. किती आता प्रभूजी, किती क्लास झाले जवळपास? 4-1 महिने झालेच ना. 3-4 महिने. 4 महिने. 2 महिने झाले असतील. नाही नाही नाही, 2 महिने. चांगलं आहे, तुम्ही अध्ययन करा, याचं समजायचा प्रयत्न करा आणि चांगलं करा. ठीक आहे. हरे कृष्ण. प्रभूजी, दुसऱ्या प्रभूजींसमोर आम्ही बोलू नाही शकणार, तुम्हीच राहा. नाही नाही, बोलू शकाल आम्ही, काय प्रॉब्लेम नाही. आधी हे कोणी यांनी शिकवलं ना तुम्हाला? आधी बालगोपाल प्रभूंनी शिकवलं. गोपाल चंपू. गोपाल चंपू प्रभूजींनी. हा, त्यांनीच शिकवलं ना. आता पुढचा शिक्षक कोण आहे, चांगले असतील आणखी कोण? काय प्रभूजी, तुम्ही शिकवलं तरी चालेल ना. हो, नाही, तुम्ही बाकीचे चांगल्या शिक्षकांचे पण अनुभव घ्या. नाही, तुम्ही पण चांगले. नाही, तुम्हीच ठीक आहे. पाहिजे त्याच्यासाठी पण. प्रयत्न केला मी, काय तुम्हाला सांगायचं. पण आहेत गोपाल चंबू ते निर्णय घेत. ठीक आहे. त्यांनी उपनिषद शिकवलं प्रभूजी. हा प्रभूजी, तर एक मिनिट बोलू प्रभूजी. हा, एक अर्धा मिनिट बोलू. हरे कृष्णा. हा हरे कृष्णा. हा, बोला, काय म्हणतात तुम्ही? आणि काही नाही प्रभूजी, अगदी 1 ते 6 तुम्ही सुंदररीत्या आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं. आता आमची समजण्याची तेवढी पात्रता नाही, परंतु तुम्ही तुमच्या परीने खूप सुंदर मार्गदर्शन त्याबद्दल आम्ही सर्व भक्त तुमच्या अगदी हृदयापासून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि प्रभूजी, हरी बोल, हरी बोल, हरी बोल. खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि पुढच्या वेळेस पुढचे 6 भगवद्गीता तुमच्याकडून समजून घेण्याची तुम्हाला हृदयापासून प्रार्थना करतो. हरे कृष्ण. बघूया, आदेश मिळाला तर आम्ही सेवा करू. आम्ही धन्यवाद. काही सांगू शकतो त्यांना? हरी बोल प्रभूजी, आम्ही त्यांना विनंती करू शकतो का? हो, ते जे चयन करतात ते चांगलं असतं. कसं जनरली वेगळे शिक्षक घेतात आणि तुम्हाला वेगळे शिक्षकांचं हे पण मिळतं ना, अनुभव मिळतो. त्याच्यामुळे चांगलं आहे. तर बघूया आपण कधीतरी. अजून भरपूर आहे ना, अजून भगवद्गीतेचे 2 युनिट आहे, मग भक्तिरसामृत सिंधू आहे, मग हे पण आहे ना. तर बरंच आहे अजून. बघूया पुन्हा कधीतरी. पहिल्यांदा मला तुमच्यामध्ये मराठीमध्ये मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये भगवद्गीतेची चर्चा केली तुमच्या सगळ्यांमध्ये, मातृभाषेमध्ये. धन्यवाद. चालेल, ठीक. तुमच्या प्रत्येकाचा धन्यवाद. आणि तुम्हाला कोणाला काही माझ्या बोलण्यामुळे कोणाला काही जर का असंतुष्टी किंवा काही झालं असेल तर मला माफ करा. जे सांगितलं ते मी प्रभुपाद आणि दुसऱ्या आचार्यांनी सांगितलं, तर ते सगळं चांगलं आहे, ते त्यांचं आहे. ठीक आहे. धन्यवाद. हरे कृष्ण.
श्रीमद भगवद गीता की जय, जय. श्रील प्रभुपाद दंडवत की प्रणाम जय, प्रभू. समवेत गौर भक्तवृंद की जय. दंडवत प्रभू. धन्यवाद. दत्त प्रणाम. दंडवत प्रणाम.